हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहूयात प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स याच्यामध्ये कोणते सेंटेन्स येतात आणि ते केव्हा यूज करायचे असतात तर ते बघूयात आज. तर सिंपल प्रेझेंट टेन्स आपण बघितलाय, प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स पण बघितलाय. आता बघणार आहोत आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तर आज बघूया त्याचं स्ट्रक्चर. सुरुवातीला सब्जेक्ट प्लस have oblique has oblique V3 प्लस येईल इथे आणि प्लस ऑब्जेक्ट येत असतं. तर हे झालं याचं स्ट्रक्चर. या स्ट्रक्चरनुसार आपल्याला काही सेंटेन्स बनवायचे आहेत. स्ट्रक्चर फक्त मी यासाठी सांगते की तुम्हाला ते लक्षात यावे की कुठे मांडणी कशी करायची आहे. तर आणि शेवटी लक्षात ठेवायचं हे केलेलं आहे. केलेलं आहे, एखादी गोष्ट आपण केलेली आहे हे दाखवण्यासाठी आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा, एखादी क्रिया झालेली आहे त्याच्यासाठी आपण हे परफेक्ट प्रेझेंट टेन्स दाखवत असतो. पण ती संपलेली नसते, ती कंटिन्यू पण चालूच राहत असते पुढे पण. जसे की मी अभ्यास केलेला आहे, आपण एकच दिवसात अभ्यास केला, त्या दिवशीचा अभ्यास संपलाय पण नंतर पण तो कंटिन्यू करावाच लागतो. अशा गोष्टींसाठी आपण काय करत असतो, प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करत असतो. तर बघत काय याचे सेंटेन्स. सुरुवातीला मी सांगते की हॅव आणि हॅज इथे दोन आलेले आहे हेल्पिंग वर्ब, तर ते कसे यूज करायचे. आय, वी, यू, दे, स्टुडंट, त्यानंतर यांच्या सगळ्यांसोबत आपण यूज करत असतो हॅव. ही, शी, इट आणि आपला सगळ्यांचा लाडका राम, यांच्या सगळ्यांसोबत आपण यूज करत असतो हॅज. तर हॅज याच्यासोबत काय यूज करायचं आहे, कारण हा जो आहे राम हा थर्ड पर्सन सिंग्युलरच आहे, पण तो काय आहे, एक नाऊन आहे. एक नाऊन आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते इथं हॅज यूज करायचं असतं. इथं बघा हे स्टुडंट, हे स्टुडंट्स जे आहेत ना, तर ते प्लुरल फॉर्ममध्ये आहे, हा सिंग्युलर फॉर्ममध्ये आहे. स्टुडंट्स सोबत आपण हॅव यूज करतो आणि सिंग्युलर फॉर्म जो असतो हा, त्याच्यासोबत आपल्याला हॅज यूज करायचे. तर बघूया त्यांचे काही सेंटेन्सेस. आय हॅव कंप्लीटेड माय वर्क. याचं मराठीत कसं होतंय, मी माझं काम पूर्ण केलेलं आहे. दुसरं सेंटेन्स बघूयात आपण. वी हॅव फिनिश टास्क. आम्ही आमचं काम संपवलेलं आहे. He has worked in farm. त्याने शेतात काम केलेलं आहे. राम हॅज कॉल्ड मी. याचं मराठीत असं होतं, रामने मला बोलावलेलं आहे. त्यानंतर घेऊयात आपण यू
You have made tea for us. तू आमच्यासाठी चहा केलेला आहे. तर या पद्धतीने आपण परफेक्ट टेन्सचे सेंटेन्स बनवू शकतो. फक्त लक्षात ठेवायचे की हे जे आपले प्रोनाउन्स दिलेले आहेत त्याच्यासोबत कोणतं हेल्पिंग व्हर्ब यूज करायचं आहे ते लक्षात ठेवलं की बाकी सेंटेन्सेस बनवता येतात. थँक्यू.